Hello students, today's lecture we will discuss about chapter number 9 study of fossils groups. Okay, spermatophyta and paleobotany मधला हा शेवटचा लास्ट टॉपिक आहे स्टडी ऑफ फॉसिल्स ग्रुप. ओके, मग त्याच्यामध्ये 5 नंबरचा जो ग्रुप आहे पेंटोझायली. ओके, पेंटोझायली हा जो ग्रुप आहे फॉसिल्सचा तो आपण बघत आहोत. त्यामध्ये काय सांगितलं, फर्स्ट जे सायलेंट फीचर्स. ओके, सायलेंट फीचर्स काय, इट इज अ स्मॉल ट्री. मग ते कशा आहेत, पेंटोझायली हा जो फॉसिल्स आहे किंवा फॉसिल जो अवेलेबल झाला त्यांना ऑब्झर्व झाला तो कसा आहे, स्मॉल ट्री. द प्लांट वेअर प्रोबॅबली श्रब्स ऑर स्मॉल ट्रीज. मग प्लांट तिची जी अवेलेबल झाली किंवा त्याचा फॉसिल जो आहे त्या फॉसिल्सवरून त्यांनी ते रेकॉर्ड केलं, काय केलं तिचं, मग त्याचं कॅरेक्टरायझेशन किंवा त्याचं जे इन्फॉर्मेशन आहे ती काय केली, कॅरी केलेली आहे. म्हणजे जी प्लांट कशी असू शकते असं त्यांनी सांगितलं आहे, स्मॉल ट्रीज. ओके, स्मॉल ट्रीज ऑर श्रबी इन नेचर किंवा स्ट्रक्चर, ती प्लांट काय असू शकते तिथं अवेलेबल असू शकते असं त्यांचं म्हणणं होतं. त्या फॉसिलच्या ग्रुपवरून काय केलं त्यांनी, ते रेकॉर्ड किंवा ते कंडिशन तिथं सांगितले आहे. देन सेकंड टाईप्स. मग त्या प्लांटचा टाईप्स काय आहे किंवा त्याच्या जी ट्री आहे मग त्या ट्रीचं टाईप काय, लॉंग शूट ऑर डॉर्फ शूट. ओके, आता श्रब किंवा स्मॉल ट्री आहे म्हटल्यानंतर एक तर लॉंग असू शकतं. लॉंग म्हणजेच काय, त्याचे काय असू शकते, लेंथ जी आहे ती काय असणार आहे, जास्त नसणार आहे. ओके, लॉंग म्हटल्यानंतर लिमिटेड असेल म्हणून तिला लॉंग, आणि डॉर्फ म्हटल्यानंतर त्या लॉंगपेक्षा थोडी शॉर्ट असेल, जास्तीत जास्त लॉंग नसणार आहे. ऑलरेडी त्यांनी काय सांगितलं, स्मॉल ट्री ऑर श्रबी इन नेचर. ओके, देन लॉंग अँड डॉर्फ शूट्स. देन स्पायरली अरेंज, त्याचे लिव्ज जे आहेत प्लॅन्टचे ते कसे असतील, स्पायरली अरेंज असतील. स्पायरली अरेंज त्याचं एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल इफोर्बिएसी फॅमिलीचं कॅलाट्रॉपिस प्रोसेरा म्हणजेच रुई हे आपण बघतो. त्यानंतर गवा म्हणजेच पेरू ही जी प्लॅन्ट आहेत ह्या प्लॅन्टचं काय, त्यांच्या लिपची कशी स्पायरली अरेंज आहे किंवा अपोजिटली अरेंज आहेत. ओके, आता स्पायरली म्हटल्यानंतर कसं ते कसे असतील, आता फॉर एक्झाम्पल आता हा सेंट्रल ॲक्सिस आहे. ओके, हा सेंट्रल ॲक्सिस तुम्हाला डायरेक्टली काय होतं, अप्पर सेंटर जे आहे तुम्हाला ऑब्झर्व होतं आहे. ओके, मग अप्पर सेंटर तुम्हाला ऑब्झर्व होते. आता फॉर एक्झाम्पल आता मी इकडून पकडलं, हे काय झालं, त्याचं अपोजिट मॅनर झालं आणि हे दोन जे आहेत हे मी असं पकडलं, म्हणजे काय झालं, तुम्हाला एक व्हर्ल फॉर्मेशनमध्ये काय दिसतंय, तुम्हाला ते एक स्ट्रक्चर दिसतंय. ओके, म्हणजे एक सेंट्रल ॲक्सिस आणि त्याच्या चारही साईडने किंवा त्याच्या अराउंडला सर्कल मॅनरमध्ये काय होतात ते लीफ अरेंजमेंट होतं, म्हणजेच काय होतं तिथं स्पायरली अरेंज्ड. देन पॉलिस्टेलिक. आता पॉलिस्टेलिक म्हणजेच काय, स्टेम वेअर्स पॉलिस्टेलिक विथ 5 to 6 प्रायमरी स्टिल्स, दॅट इज कॉल्ड एज ए पेंटोझायली. आता पॉलिस्टेलिक म्हणजेच काय, एक 2 किंवा 2पेक्षा जास्त असू शकतात आणि लिमिट किती आहे, 5 to 6. म्हणजे जनरली मोस्टली आपल्याला पेंटोझायली किंवा 5च त्याच्यामध्ये काय असतात लेअर किंवा 5 झायलमच आपल्याला काय होतात ऑब्झर्व होतात. ते ॲक्च्युअल डायग्राममध्ये आपण बघणार आहोत. ओके, then stems were polystylic with 5 to 6 primary stills. Okay, then pentozyli, each still has its own complete ring of cambium. म्हणजे एक झायलेम रिंग जे आहे ते काय करते, कॅम्बियम रिंग विथ काय करते, कम्प्लिशन करते. ओके, देन डेव्हलपमेंट. सेकंडरी वूड इज एक्झोसेंट्रिक, युनिसिरिएट. सेकंडरी मेड्युलरी रेज वेअर युनिसिरिएट. मग त्याच्यातले जे मेड्युलरी रेज असतील झायलेम फ्लोएमच्या इनर साईडला त्याच्यात काय असेल, ते कसे असतील, युनिसिरिएट असतील, नॉट अ मल्टीसिरिएट. ओके, देन सिम्पल लिव्ज कशा आहेत, सिम्पल आहेत. रेटिक्युलेट व्हेनेशन ऑब्झर्व. देन युनिसेक्शुअल स्ट्रॉबिला. युनिसेक्शुअल म्हणजेच काय, एक तर मेल असतील एक तर फिमेल असतील. ओके, मग फिमेल जे आहे त्या मलबेरीज लाईक स्ट्रक्चर त्यांचं फॉर्मेशन होत आहे आणि मेल जे आहे ते स्पॉरॅन्जिओफोर काय करतात, फॉर्मेशन करतात. देन मेल अँड फिमेल शोज शॉर्ट ब्रांच डेव्हलपमेंट. म्हणजेच काय, मेल अँड फिमेल जे आहेत हे जे स्ट्रक्चर आहे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर हे काय होतं, शॉर्ट ब्रांचेसवरती काय होतात, डेव्हलप होतात. देन मग त्याची एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी. एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी त्याच्यामध्ये फर्स्ट काय सांगितलं, रूट. ओके, द प्रायमरी रूट इज अ शॉर्ट लाईव्ह. म्हणजे प्रायमरी रूट जे आहे ते काही शॉर्ट लाईव्ह, म्हणजे जास्त दिवस काय होत नाही, ते लाईफ स्पॅन त्याचा नाही. सेकंडरी रूट फॉर्मेशन झाल्यानंतर ते काय होतं, तिथं डायरेक्टली डॅमेज होतं किंवा डिस्ट्रॉय होतं. मॅच्युअर प्लांट पजेस मेनी थिन अँड डेलिकेट ॲडव्हेंटिशियस रूट्स. ओके, म्हणजे ते मॅच्युअर प्लांट जे आहे ते काय करते, ॲडव्हेंटिशियस रूट्स किंवा सेकंडरी रूट फॉर्मेशन करते, पण जे मेन रूट आहे ते काय होतं आहे, शॉर्ट लाईफ, म्हणजे जास्त दिवस ते काय होत नाही, तिथं त्याचं लाईफ स्पॅन नसतो. ज्यावेळेस सेकंडरी रूट फॉर्मेशन होतात त्यावेळेस मेन रूट जे आहे प्रायमरी रूट त्याचं फंक्शन काय होतं, तिथं स्टॉप होऊन जातं. देन नेक्स्ट homophyllum, that means plant has
टेंडन्सी टू बी अपराईट विथ रेडियली अरेंज मोर ऑर लेस युनिफॉर्म लीव्ज. होमोफायलम म्हणजेच काय, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काय होतं, सेम साईजची लिप्स काय होतात, तिथं लिप काय होतात फॉर्मेशन होतात, म्हणून त्याला होमोफायलम असं म्हटलेलं आहे. होमो मीन्स सेम ऑर सिंगल अँड फायलम मीन्स लिव्ज. देन नेक्स्ट होमोफायलम बघितलं. आता हेटेरोफायलम. हेटेरो मीन्स अपोजिट अँड फायलम मीन्स लिप. ओके, हेटेरो मीन्स ते काय असणार आहे, एकमेकांपेक्षा वेगळे असतील, डिफरंट आहेत. ओके, हेटेरोफायलम ऑफ लिव्स. देन रायझोफोर इज नथिंग बट द रूट्स. ओके, देन रायझोड मीन्स रूट्स और फोर मीन्स द प्लांट्स. ओके, देन अनब्रांच सिलेंड्रिकल लिपलेस ऑर्गन डेव्हलप फ्रॉम द पॉईंट वेअर द स्टेम ब्रांचेस रायझोफोर. म्हणजे काय होतं, स्टेम ब्रांच जी आहे, जिथून काय होतं मेन ब्रांच आहे तिला स्टेम ब्रांच फॉर्मेशन होते. ओके, सेकंड ब्रांच, आणि त्यालाच काय होतात सेकंडरी रूट. ओके, तेच सेकंडरी रूट आपण त्याला म्हणतो किंवा ॲडव्हेंटिशियस रूट ती फॉर्मेशन होतात, दॅट इज कॉल्ड एज अ रायझोफोर. ओके, देन लिव्ज. दीज आर स्मॉल सिम्पल सेसाईल अँड अबेट शेप. ओके, आता स्मॉल आहेत, सिम्पल आहेत, त्यानंतर सेसाईल. सेसाईल मीन्स अब्सेन्स ऑफ पेटिओल, म्हणजे त्याला देठ नाही, ते डायरेक्टली त्या सेंट्रल ॲक्सिसला अटॅच आहे. देन अँड ऑबेट शेप. ऑबेट शेप म्हणजे काय, एक इलिप्टिकल शेप त्या लिपचा आहे, ते आपण बघूया. द स्ट्रक्चर ऑफ पेंटोझायली प्लांट. ओके, आता ही प्लांट जी आहे पेंटोझायली, ॲक्च्युअल ती प्लांट कशी आहे, म्हणजे पेंटोझायलीच का म्हटलेलं आहे. ओके, तर हे काय त्याचं मेन स्टेम आहे, त्याच्यामध्ये काय आपल्याला हे 5 डॉट जे दिसतात, ते डॉट दॅट इज कॉल्ड एज ए 5 झायलम टिश्यूज. ओके, तर ॲक्च्युअल ते आपण जर सेपरेट आउट करून सेक्शन जर बघितला तर ते या टाईपमध्ये आपल्याला ऑब्झर्व होईल. हे बघा, दॅट इज कॉल्ड एज ए पेंटोझायली. हे काय 5 आहेत म्हणून त्याला पेंटोझायली असं म्हटलेलं आहे. आता हे बघा, इथं काय त्याची फ्लावर लाईक अरेंजमेंट आहे त्या लिपची. ओके, दॅट इज कॉल्ड एज ए हेटेरोफायलम ऑर होमोफायलम असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग लार्ज लिव्ज अँड स्मॉल लिव्ह. ओके, त्याला लार्ज लिव्ज पण आहेत आणि स्मॉल लिव्ह पण काय इथं प्रेझेंट आहेत, आणि हे मिडलला जे आहे सेंट्रल ॲक्सिस दॅट इज कॉल्ड एज ए स्टेम. ओके, मग त्याचा ऑबेट शेप किंवा इलिप्टिकल इन शेप जो आहे तो आपण बघूया. त्याच्यामध्ये कसं सांगितलं बघा, इट इज ए ऑबेट शेप किंवा इलिप्टिकल इन शेप. ओके, त्याच्यामध्ये हे आउटग्रोथ जे आहे बेसला ती लिग्यूल आपण पुढे बघणारच आहोत. त्यानंतर ही मिड रिब आहे. ओके, आणि त्याचे पॅचेस आहेत, आणि हे पुढं त्याचं ॲक्युटीम फॉर्मेशन झालं आहे किंवा कोन लाईक स्ट्रक्चर काय केलं आहे फॉर्मेशन केलं आहे. हे लिपचं स्ट्रक्चर आहे पेंटोझायली. लिपचं आपण स्ट्रक्चर बघितलं आत्ताच. त्याच्यात काय म्हटलं, ईच लिफ हॅज डिस्टिंक्ट अनब्रांच मिड रिब. ओके, त्याची अनब्रांच मिड रिब जे आहे ते आपण आत्ता बघितलेले आहे. त्यानंतर मार्जिन ऑफ लिव्ज एंटायर ऑर इरेक्ट अँड अपेक्स इज ॲक्युएट. आता त्याची मार्जिन जी आहे ती एंटायर आहे. एंटायर म्हणजे एंट्री आतमध्ये काय त्याचं थोडंसं कर्व झालेलं आहे, आणि इरेक्ट म्हणजे इलॉंग आहे. देन अपेक्स इज ॲक्युएट. अपेक्स कसा होता, ॲक्युएट होता. कोन लाईक स्ट्रक्चर काय केलं त्याने फॉर्मेशन केलेलं आहे. हे लिव्जचं स्ट्रक्चर. Then stem may be erect, dorsiventral, सब इरेक्ट. ओके, स्टेम कसा आहे, इरेक्ट आहे आणि सब इरेक्ट, म्हणजेच का त्या ब्रांच ज्या लिप ज्या आहे त्या लिपमध्ये काय जास्तीत जास्त काय डिस्टन्स नाही, पण ते कसं आहे इलॉंगेट आहे. ओके, नंबर ऑफ लिप त्याच्यावरती प्रेझेंट आहेत, पण कशा आहेत ते सेंट्रल ॲक्सिस इज अ इलॉंगेट. लिप कशा आहे, स्टेम कसा आहे डॉर्सिव्हेंट्रल आहे. ओके, देन ब्रांच. The branches and sub-branches often grow in the same plane. ओके, सेकंडरी ब्रांच अँड मेन ब्रांच ही काय होते एकाच याच्यापासून किंवा पॉईंटपासून काय होतात त्या ग्रो होतात. ओके, देन लिग्यूल आपण आत्ताच बघितलं आहे. लिग्यूल इज अ आउटग्रोथ ऑफ दी लिप. ओके, लिपच्या बेसल साईडला काय होते ती आउटग्रोथ तिथं फॉर्मेशन झालेली दिसून येते. आता ॲक्च्युअल लिग्यूल काय आहे हे बघूया. सपोज इट इज ए लीफ ऑफ पेंटोझायली प्लांट. ओके, मग हे लीफ आहे टोटल, आपण हे स्ट्रक्चर बघितलेलं आहे लिफचं. ओके, त्याचे ॲक्युएट एंड आहे, हे एंटायर मार्जिन्स आहेत. ओके, आणि त्याची ही मिड रिब आहे ती अनब्रांच्ड आहे. ओके, अँड लिग्यूल आउटग्रोथ ऑफ द लिफ इज अ बेसल रिजन. ओके, लिग्यूल आणि लिग्यूलचं मग ॲक्च्युअल स्ट्रक्चर कसं आहे हे आपण बघूया. तर हीच लिग्यूल आपण काय केली इथं ब्रॉड करून किंवा तो सेक्शन डायरेक्टली सेपरेट आउट करून आपण बघितला आहे. म्हणजे काय लिग्यूल लॅमिना म्हणजे काय त्याचे आउटर कवरिंग जे आहे, आणि हे जे काय ग्लॉसोपोडियम अँड शीथ. ओके, हे दोन काय त्याच्यामध्ये स्ट्रक्चर तिथं फॉर्मेशन झालेले आहेत, ते आपण पुढे बघणारच आहोत. ओके, इट इज अ स्ट्रक्चर ऑफ लिग्यूल.
Then ligule it is a small tongue shaped outgrowth प्रेझेंट ॲट द बेस ऑफ यंग लिप. ओके, आत्ताच आपण बघितलं ते का टंग लाईक स्ट्रक्चर आहे. ओके, आउटग्रोथ आहे लिपच्या बेसला. ओके, यंग लिपच्या बेसला. देन लिग्यूल इज डिवायडेड इंटू 2 टाईप्स किंवा 2 पार्ट्स. फर्स्ट पार्ट आहे ग्लोसोपोडियम अँड बॉडी ऑफ लिग्यूल. ते आपण बघितलेलं आहे. बॉडी ऑफ लिग्यूल म्हणजे काय टोटल बॉडी आणि ग्लोसोपोडियम म्हणजेच काय त्याच्यातला एक छोटा पार्ट असेल. ओके, देन ग्लोसोपोडियम बेसल हेमिस्पेरिकल लेअर. ओके, हेमिस्पेरिकल लेअर ॲक्च्युअल काय आहे ग्लोसोपोडियम हे आपण बघूया. आणि बॉडी ऑफ लिग्यूल मे बी टंग शेप. ओके, हे पण बघूया. स्ट्रक्चर ऑफ ग्लोसोपोडियम अँड बॉडी ऑफ लिग्यूल. ओके, आता बॉडी ऑफ लिग्यूल म्हटल्यानंतर ही टोटल जी बॉडी आहे ही काय बॉडी ऑफ लिग्यूल. ओके, आणि ग्लोसोपोडियम हे काय शॉर्ट पार्ट आहे ग्लोसोपोडियम. ओके, तो बेसल रिजनला आहे लिग्यूलच्या, म्हणून त्याला बेसल रिजन असं म्हटलेलं आहे किंवा ग्लोसोपोडियम. ॲक्च्युअल ग्लोसोपोडियम कसा आहे हेमिस्पेरिकल इन नेचर अँड बॉडी ऑफ लिग्यूल मे बी टंग शेप. ओके, बॉडी ऑफ लिग्यूल काय टोटल त्याचा बॉडीचा जो पार्ट आहे किंवा त्याचं स्ट्रक्चर आहे ते कसं आहे टंग शेप आहे. The next point, internal structure also called as the anatomy of the pentoxyli plant. ओके, आता फर्स्ट आपण बघूया रूटची ॲनाटॉमी. ओके, आउटर कवरिंग काय आहे त्याचं इपिडर्मिस. देन इपिडर्मिस आउटर मोस्ट सिंगल लेअर थिन वॉल्ड स्ट्रक्चर. ओके, थिन वॉल स्ट्रक्चर आहे आणि आउटर लेअर आहे सिंगल सेल्स किंवा युनिसेरिएट इन स्ट्रक्चर. ओके, देन कॉर्टेक्स सेकंड लेअर मल्टी लेअर्ड थिन वॉल्ड पॅरेंकायमॅटस सेल्स. मग कॉर्टेक्स काय ॲक्च्युअली सेकंड लेअर आहे, मल्टी लेअर आहे. मल्टी लेअर म्हणजेच काय एकापेक्षा जास्त त्या सेल्सच्या काय असतील लेअर्स असतील आणि पॅरेंकायमॅटस सेल्स. ओके, 3 to 5 लेयर्स ऑफ थिक वॉल्ड स्क्लेरेंकायमॅटस हायपोडर्मिस. आणि 3 to 5 लेयर्स कशाचे आहेत स्क्लेरेंकायमॅटस सेल्स आहेत ऑल्सो कॉल्ड एज अ हायपोडर्मिस. ओके, देन एंडोडर्मिस सिंगल लेअर्ड. एंडोडर्मिस जो असेल कॉर्टेक्स लेअरच्या खालचा लेअर सेकंड लेअर एंडोडर्मिस ऑल्सो इट इज अ सिंगल लेअर्ड. ओके, पेरिसायकल 1 to 3 लेयर्स. ओके, पेरिसायकल जी असेल ती 1 to 3 लेयर्स असेल. अँड स्टील इज अ झायलेम. म्हणजे ॲक्च्युअल स्टील म्हणजेच काय झायलेम अँड फ्लोएम. ओके, मग स्टीलमध्ये काय असेल इन्क्ल्यूड झायलेम. झायलेम इज अ मोनो आर्च अँड एक्झार्च. ओके, एक्झार्च म्हणजेच काय आतल्या साईडला झायलेम असेल आणि आउटर साईडला काय असेल फ्लोएम असेल. ओके, दॅट इज कॉल्ड एज एक्झार्च. मोनो आर्च म्हणजेच काय सिंगल आर्च म्हणजे एकच काय असू शकतं झायलेम असतील किंवा फ्लोएम असतील. ओके, दॅट इज कॉल्ड एज अ मोनो आर्च. द नेक्स्ट लिप ॲनाटॉमी. आता लिप ॲनाटॉमी काय आहे ॲक्च्युअल आउटर लेअर इज अ इपिडर्मिस. इपिडर्मिस इज ए 1 सेल इन थिकनेस. ओके, इपिडर्मिस कसं आहे सिंगल लेअर आहे आणि थिकनेस आहे. देन म्हणजे 1 सेल एवढी काय त्याची थिकनेस आहे. देन स्टोमॅटा प्रेझेंट लोअर सरफेस ॲज वेल ॲज अप्पर सरफेस. मग लिपमध्ये काय स्टोमॅटा प्रेझेंट आहेत पण कोणत्या साईडला लोअर साईडला पण आहेत आणि अप्पर साईडला पण काय बोथ साईड्स स्टोमॅटा आर प्रेझेंट्स. देन इट कंटेन्स क्लोरोप्लास्ट. मग त्याच्यामध्ये काय क्लोरोप्लास्ट त्याच्यामध्ये अवेलेबल होतं. देन सेकंड लेअर मिझोफिल लेअर. मिझोफिल इज नॉट डिफरन्शिएटेड इन टू पॅलिसेड ऑर पॉन्जेस टिश्यू किंवा स्पॉन्जी पॅरेंकायमा. मग मिझोफिल सेल्स जे आहेत किंवा मिझोफिल लेअर आहे त्याच्यामध्ये काय डिव्हायडेशन नाही पॅलिसेडचं आणि स्पॉन्जी टिश्यूचं. ओके, देन इट कंटेन्स किंवा मिझोफिल कंटेन्स क्लोरोप्लास्ट विथ पायरॅनॉइड्स. ओके, मग त्याच्यामध्ये काय क्लोरोप्लास्ट तर आहेच पण त्याच्यामध्ये काय आहे पायरॅनॉइड्स पण त्याच्यामध्ये प्रेझेंट्स असतील. देन इंटरसेल्युलर स्पेस इज प्रेझेंट. मग मिझोफिल लेअर जे आहे त्याच्यामध्ये काय इंटरसेल्युलर स्पेस काय आहे प्रेझेंट आहे नॉट अ कॉम्पॅक्टली अरेंज. ओके, देन वास्क्युलर बंडल्स. वास्क्युलर बंडल्स ऑकर्स इन मिड रिप रिजन. जर लिपचं आपण सेक्शन बघत आहोत तर जी मिड रिप आहे ती कशी असणार आहे एकदम थिक असणार आहे हार्ड आहे. त्याच्यामध्येच काय होतील आपल्याला झायलेम फ्लोएम टिश्यूज म्हणजे वास्क्युलर बंडल काय होतील आपल्याला ऑब्झर्व होतील. ओके, इट इज सराउंडेड बाय डिस्टिंक्ट बंडल शीट. मग तिला बंडल शीटने काय केलेलं आहे कॉम्पॅक्ट केलेलं आहे किंवा अरेंज केलेलं आहे. ओके, आउटर कव्हरिंग आहे. देन झायलेम फॉर्म्स द कोर ऑफ द बंडल अँड इट्स सराउंडेड बाय फ्लोएम. मग झायलेम जे आहे तो काय फ्लोएम टिश्यूजने काय केलं आहे सराउंड केलेलं आहे. ॲक्च्युअल जे लिपचं स्ट्रक्चर आहे ते आपण बघूया. इट इज स्ट्रक्चर ऑफ लिप. ओके, एक्झाम्पल काय घेतलं आहे सिलियाजिनियाला पोर्शन ऑफ टीएस ऑफ लिप. ओके,
आता त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, ही मिडलला जो आहे झायलेम आहे आणि त्या झायलेमला कोणी सराउंड केलं आहे, फ्लोएम टिश्यूजने काय केलं आहे, पूर्ण टोटली सराउंड केलेलं आहे. ओके, आणि त्याच्यात काय बंडल शीत आहे, म्हणजे काय त्याची ही बंडल शीत आहे. ओके, देन सेंटरला काय झायलेम आणि त्याला परत काय सराउंड केलं आहे, फ्लोएम टिश्यूजने. आणि हे जे ब्रॉड टिश्यूज ज्या दिसतात किंवा ब्रॉड सेल्स आहेत त्या दॅट इज कॉल्ड बंडल शीत. बंडल शीत का, कारण ते झायलेम अँड फ्लोएम आर एन्क्लोज इन सेल्स दॅट इज कॉल्ड एज ए शीत. ओके, त्या शीतमध्ये काय क्लोज आहेत म्हणून त्याला बंडल शीत असं म्हटलेलं आहे. क्लोरोप्लास्ट म्हणजेच काय, डॉट डॉट आपल्याला फॉर्मेशन झालेले दिसतात, त्याला क्लोरोप्लास्ट असं म्हटलेलं आहे. देन अप्पर इपिडर्मिस अँड लोअर इपिडर्मिस. आता लोअर आणि अप्पर इपिडर्मिस जे आहे त्याच्यामध्ये स्टोमॅटल सेल्स काय होतात आपल्याला ऑब्झर्व झालेल्या दिसून येतात. ओके, देन मिझोफिल सेल जे आहे त्या कशा लूजली अरेंज आहे, त्या कशा कॉम्पॅक्टली अरेंज नाही. ओके, त्यांच्यामध्ये काय इंटरसेल्युलर स्पेस काय त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त आहे, म्हणून त्याला मिझोफिल लेअर शोज इंटरसेल्युलर स्पेस. ओके, नेक्स्ट स्टेम. ओके, पेंटोझायली स्टेम. आउटर कवरिंग इज अ epidermis, outermost single layer of thickly cuticularized cells, stomata and hairs are absent. ओके, मग स्टेमचं स्ट्रक्चर आपण बघतोय, इंटरनल स्ट्रक्चर. त्यामध्ये काय आउटर लेअर जो आहे तो इपिडर्मल सेल्स आहेत. इट इज अ थिकली क्युटिक्युलराइज्ड सेल्स, म्हणजे तर इपिडर्मिसच्या आउटर साईडला किंवा अप्पर लेअर कशाचा असेल, क्युटिकल लेअर. ओके, देन स्टोमॅटा अँड हेअर्स आर अब्सेंट. मग त्याच्यामध्ये स्टोमॅटा अँड हेअर्स आर अब्सेंट. स्टोमॅटा फक्त आपल्या लिपमध्ये ऑब्झर्व होतात. देन कॉर्टेक्स, इट प्रेझेंट इनर टू इपिडर्मिस. मग कॉर्टेक्स लेअर जो आहे तो काय इपिडर्मिसच्या सेकंड लेअर आहे. ओके, इपिडर्मिसच्या लेअर बिलो. देन वेल डेव्हलप. देन कॉम्पॅक्टली अरेंज पॅरेंकायमेटस सेल्स. मग कशा पॅरेंकायमेटस सेल्सने कसा असेल तो कॉम्पॅक्टली अरेंज असेल, म्हणजे इंटरसेल्युलर स्पेस त्यांच्यामध्ये ॲब्सेंट असेल. देन झेरोफॅयटिक स्पेसिस, कॉर्टेक्स इज अ स्क्लेरेंकायमेटस. मग झेरोफॅयटिक स्पेसिस जर असेल त्याच्यामध्ये कॉर्टेक्स लेअरमध्येच काय स्क्लेरेंकायमेटस टिश्यूज. ओके, पण पेंटोझायलीमध्ये काय पॅरेंकायमेटस टिश्यूज. देन एंडोडर्मिस, इंटरसेल्युलर स्पेस इज प्रेझेंट. मग एंडोडर्मिस जो असेल कॉर्टेक्सच्या नेक्स्ट लेअर दॅट इज कॉल्ड एज ए एंडोडर्मिस. इट इज ए इंटरसेल्युलर स्पेस इज ॲब्सेंट, म्हणजे कॉम्पॅक्टली तो अरेंज आहे. देन पेरिसायकल नेक्स्ट टू द एंडोडर्मिस. मग पेरिसायकल जो आहे एंडोडर्मिसच्या नेक्स्ट लेअर जो आहे तो पेरिसायकल इट कन्सिस्ट ए सिंगल लेअर विच सराउंड वास्क्युलर टिश्यूज. मग त्याच्यामध्ये काय सिंगल लेअर आहे वास्क्युलर टिश्यूजचा पेरिसायकलमध्ये. ओके, नेक्स्ट स्टील इज अ नथिंग बट द सेंट्रल पार्ट ऑफ दी स्टेम्स. ओके, मग पेंटोझायली लिप जे आहे किंवा पेंटोझायली स्टेम आपण बघतो त्याच्यामध्ये सेंट्रल पार्ट जो असेल तो स्टीलचा असेल. ओके, इन यंग स्टेम ओनली वन स्टील इज प्रेझेंट. मग यंग स्टेम जर असेल त्याच्यामध्ये सिंगल स्टील काय असेल प्रेझेंट असेल. देन इट कन्सिस्ट ऑफ ट्रॅकिड्स ओनली. मग त्याच्यामध्ये काय फक्त ट्रॅकिड्सच असतील. ओके, नॉट सिव ट्यूब्स. देन फ्लोएम कन्सिस्ट ऑफ फ्लोएम पॅरेंकायमा ओनली. मग फ्लोएम सेल्स जे आहे फ्लोएम टिश्यू त्याच्यामध्ये काय असतील ओनली फ्लोएम पॅरेंकायमाच प्रेझेंट असेल. ओके, देन रिप्रोडक्शन व्हेजिटेटिव्ह टाईप ऑफ रिप्रोडक्शन बाय स्पोर्स. ओके, मग रिप्रोडक्शन कसं होतं आहे विथ द हेल्प ऑफ स्पोर्सच्या हेल्पनं काय होतं आहे प्रोडक्शन तिथं केलं जातं. स्ट्रक्चर ऑफ स्टील. ओके, ॲक्च्युअल स्टीलचं स्ट्रक्चर कसं असू शकतं त्याच्यामध्ये इपिडर्मल लेअर तिथं काय तिथं अपसेंट दाखवलं पण ॲक्च्युअली इपिडर्मल लेअर आहे डायरेक्ट सेकंड लेअरपासून काय केलं आहे आपलं ऑब्झर्वेशन दिलेलं आहे. ओके, मग त्यामध्ये सेकंड लेअर जो आहे तो कॉर्टेक्स लेअर आहे. ओके, इट इज अ कॉम्पॅक्टली अरेंज. देन ट्युबरक्युलेटेड एंडोडर्मिस. मग एंडोडर्मिस जो आहे तो कसा ट्युबरक्युलेटेड आहे. ट्युबरक्युलेट म्हणजे काय ट्यूब लाईक स्ट्रक्चर त्या सेल्स काय करतात फॉर्मेशन करतात. देन एंडोडर्मिस सेकंड लेअर. एंडोडर्मिसच्या नंतर कोणता लेअर पेरिसायकल. ओके, इट इज अ सिंगल लेअर ऑफ सेल्स. ओके, देन मेटाझायलेम, प्रोटोझायलेम अँड फ्लोएम. ओके, आता त्याच्यामध्ये झायलेम आहेत. मग झायलेम काय मेटाझायलेम आणि प्रोटोझायलेम हे दोन कंडिशन्स आहेत झायलेमच्या. देन फ्लोएम इज अ इंटरनल स्ट्रक्चर. ओके, मग झायलेम अँड फ्लोएम दोन्ही काय त्याच्यामध्ये कॉम्पॅक्टली अरेंज आहेत. ओके, इट इज स्ट्रक्चर ऑफ स्टील ऑफ पेंटोझायली प्लांट किंवा पेंटोझायली फॉसिल्स आपण त्याला म्हणू शकतो.
आत्ता आपण बघितलं पेंटोझायली ॲक्च्युअल काय आहे. पेंटोझायली का त्याच्यामध्ये 5च वास्क्युलर टिश्यूज किंवा 5च झायलेम बंडल्स काय होतात फॉर्मेशन होतात म्हणून त्याला पेंटोझायली असं म्हटलेलं आहे. ओके, आता लास्ट टॉपिक जो आहे तो आपण बघत आहोत लिप निपानिओफायलम. निपानिओफायलम हे जे फॉसिल त्यांना अवेलेबल झालं, पण कोणतं फॉसिल त्याचा लिपचा पार्ट जो आहे तो त्यांना अवेलेबल झाला किंवा तिथं ऑब्झर्व झाला. ओके, मग तो काय आहे ॲक्च्युअली. निपानिओफायलम वॉज अर्लियर डिस्क्राईब ॲज अ टिनाप्टेरिस स्पॅच्युलॅटा. ओके, स्पॅच्युलॅटा राव इन 1943. मग टिनाप्टेरिस स्पॅच्युलॅटा राव याला काय झालं ते ऑब्झर्व झालं किंवा त्यांनी ते डिस्क्राईब केलं इन 1943मध्ये. ओके, फ्रॉम अँड इम्प्रेशन बिकॉज ऑफ इट स्ट्रेप शेप. ओके, मग त्याला इम्प्रेशन फॉर्ममध्ये काय झालं ते लिपचा ट्रेस काय झाला आहे ऑब्झर्व झाला किंवा ते डिस्कवर्ड झाला आणि त्याच्यावरती काय केलं त्यांनी त्याचं डिस्क्रिप्शन मांडलेलं आहे. देन सहानी 1948 लॅटर डिस्क्राईब. मग त्याच्यानंतर सहानीने काय केलं आहे 1948मध्ये त्याचं परत डिस्क्रिप्शन मांडलं आहे. ओके, निपानिओफायलम रॉई ॲज सिम्पल लिप अबाउट 7 to 10 सेंटीमीटर. मग त्याची लेंथ किती सांगितली त्यांनी 7 to 10 सेंटीमीटर एवढी काय त्याचं लॉंग आहे किंवा लेंथ आहे. स्ट्रेप शेप. ओके, स्ट्रेप शेप दोघांनी पण काय त्याचा शेप जो आहे तो काय सांगितला आहे सेम आहे असं सांगितलं आहे. विथ अपेक्स ॲक्युएट विथ सिंगल मिडरिप हॅविंग लॅटरल वेन्स अँगल 60 to 90 डिग्री सेल्सिअस. ओके, त्याला काय मिड रिप काय त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. हे कशावरून सांगितले त्यांनी सगळं त्या फॉसिल स्ट्रक्चर त्यांना ऑब्झर्व झालं आहे विथ द इम्प्रेशन फॉर्म. ओके, इम्प्रेशन फॉर्ममध्ये त्यांना किंवा इम्प्रिंट फॉर्ममध्ये ते फॉर्मेशन त्यांना अवेलेबल झालं म्हणून त्यांनी त्याच्यावरून काय केलं त्याचं डिस्क्रिप्शन मांडलेलं आहे. ओके, मग त्याचं काय स्ट्रेप शेप आहे 7 to 10 सेंटीमीटर एवढी त्याची लेंथ आहे. सिंगल मिडरिप त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. त्या सिंगल मिडरिपला काय सेकंडरी व्हेन्स प्रेझेंट आहेत, पण कोणत्या अँगलमध्ये 60 to 90 डिग्री सेल्सिअस अँगलमध्ये काय त्यांचा अँगल फॉर्मेशन होतो त्या मिडरिपचा आणि सेकंडरी व्हेन्सचा. ओके, देन नेक्स्ट पॉईंट द लिप मार्जिन्स आर पॅरलल ऑर टेपरिंग ग्रॅज्युअली. मग लिप मार्जिन जी आहे ती कशी आहे पॅरलल आहे अँड टेपरिंग ग्रॅज्युअली. ओके, टेपरिंग म्हणजेच काय एक ॲक्युएट फॉर्मेशन काय करतात त्या लिपचं फॉर्मेशन करतात किंवा त्या मार्जिनचं फॉर्मेशन करतात. देन पेटिओल विंग. मग पेटिओल जे आहे किंवा देठ जे आहे ते काय विंग टाईप आहे. ओके, ज्या टाईपमध्ये लिग्युल फॉर्मेशन होतं पेंटोझायलीमध्ये त्याच टाईपमध्ये काय असेल त्याचं पेटिओल असेल या निपानिओफायलम लिपचं. ओके, द पेट्रिफाईड स्पेसिमन द लिव्स आर फाउंड टू बी अटॅच टू द शॉर्ट शूट. मग पेट्रिफाईड स्पेसिमन त्यांना काय झालं अवेलेबल झालेलं आहे. ओके, पेट्रिफाईड फॉर्ममध्ये. मग तो कसा आहे त्याची शूट जे आहे ते काय शूट कसं आहे शॉर्ट आहे. ओके, द पेट्रिफाईड स्पेसिमन द फॉर्म फ्रॉम निपानिया शोज ॲनाटॉमिकल फीचर्स नाईसली प्रिझर्व. मग ते निपानिओफायलम का म्हटले कारण निपानिया या प्लेसवरती किंवा या ओरिजिनमध्ये काय झालं त्यातला त्यांना ते अवेलेबल झालं तिथं त्यांना ओरिजिन अवेलेबल झाला म्हणून त्या निपानिया प्लेसवरून त्याला निपानिओफायलम निपानियामध्ये त्यांना ते लिप अवेलेबल झालं म्हणून त्याला निपानिओफायलम असं नाव त्यांनी दिलेलं आहे. आणि ते कसं होतं नाईसली प्रिझर्व म्हणजे ॲनाटॉमिकल फीचर्स काय होते डायरेक्टली तिथं प्रिझर्व त्यांना अवेलेबल सापडले. देन नेक्स्ट द इपिडर्मल सेल्स मे बी अरेंज इन रोज विथ स्कार्स ऑफ हिअर्स. मग त्याचे इपिडर्मल सेल्स आहे त्याच्यामध्ये काय रोजमध्ये ते फॉर्मेशन झालेलं आहे किंवा रोजमध्ये त्यांची अरेंजमेंट आहे इपिडर्मल सेल्सची विथ स्कार हेअर्स. मग त्याच्यामध्ये हेअर्ससुद्धा काय ते इपिडर्मल लेअरसोबतच युनिसेल्युलर हेअर्सची परत काय झाले अरेंजमेंट आहे किंवा डेव्हलपमेंट आहे विथ स्कार्स. ओके, देन cuticle is a thick and epidermal cells have sinus walls except on the midrib where the stomata are more or less vertically. ओके, त्याच्यामध्ये काय क्युटिकल जो लेअर आहे तो काय त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे पण कोणत्या स्ट्रक्चरमध्ये किंवा कोणत्या फॉर्ममध्ये थिक फॉर्ममध्ये. ओके, एक्सेप्ट ऑन द मिडरिब. मग मिडरिबसुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि स्टोमॅटल लेअर जो आहे तो कसा आहे व्हर्टिकली आहे. ओके, मोर ऑर लेस व्हर्टिकली म्हणजेच डायरेक्टली काय असेल त्याच्यामध्ये इपिडर्मल लेअरमध्ये तो फिक्स असेल. देन निपानिओफायलम टाईप्स ऑफ लिव्ज सहानिया टाईप मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स. ओके, मग निपानिया फायलम जी लिप आहे ती सहानिया किंवा सहानी या सायंटिस्टने डिस्कवर केलं म्हणून त्याला डायरेक्टली सहानिया टाईप ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर असं म्हटलेलं आहे. देन लार्ज नंबर ऑफ ओव्ह्युल्स इज अटॅच डायरेक्टली ऑन द सेंट्रल ॲक्सिस. मग त्याचे ओव्ह्युल जे आहे ते सेंट्रल ॲक्सिसला डायरेक्टली काय असतील अटॅच असतील. अँड मेगास्पोरोफिल ओव्ह्युलिफेरस स्केल्स म्हणजे मेगास्पोरोफिल पण असेल आणि ओव्ह्युलिफेरस स्केल त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल. स्पायरल फॅशन विदाऊट मेगास्पोरोफिल असं म्हटलेलं आहे म्हणजे स्पायरली ते अरेंज असेल त्या सेंट्रल ॲक्सिसला. ओके, मेगास्पोरोफिल म्हणजेच काय त्याचा
फिमेल पार्ट असेल. ओके, मेगा मीन्स फिमेल अँड मायक्रो मीन्स मेल. देन ओव्ह्यूल आर ऑर्थोट्रॉपस. ओके, ऑर्थोट्रॉपस ओव्ह्यूल काय आहे हे आपण बघूया. इट इज ए ऑर्थोट्रॉपस टाईप ऑफ ओव्ह्यूल. ओके, हे काय ऑर्थोट्रॉपस टाईप ऑफ ओव्ह्यूल आहे. त्याच्यामध्ये काय मायक्रोपायलर एंड जो आहे तो अप्पर लेअर आहे, इंटिग्युमेंट्स आहेत, एम्ब्रिओ सॅक आहे, न्यूसिलस आहे, चलाझल फ्युनिकल्स आहे. आता ॲक्च्युअल काय सांगितलं आहे त्यांनी, ते जे स्ट्रक्चर आहे. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं, न्यूसिलस इज अ फ्री ऑफ एम्ब्रिओ. मग न्यूसिलसची जी लेअर आहे ती कशी आहे, एकदम फ्री आहे. देन फ्री आहे अँड डायकॉटिलिडन्स प्लांट आहे. देन द ॲक्सिस इज अ स्लाइटली पेंटॅअँग्युलर अँड कन्सिस्ट ऑफ रिंग ऑफ द वास्क्युलर बंडल्स. मग त्याचे काय वास्क्युलर बंडल्स लाईक त्याची अरेंजमेंट झालेली आहे. ओके, आता ॲक्च्युअल काय न्यूसिलस कसा आहे, फ्री आहे, किंवा न्यूसिलस जवळ जागा कशी आहे, एकदम फ्री आहे. ॲक्च्युअल काय आहे ते आपण लिहिलेलं इथं दिसत आहे. ओके, मग त्यांनी सांगितलं आहे ओव्ह्यूल आर ऑर्थोट्रॉपस, न्यूसिलस इज अ फ्री अँड एम्ब्रिओ प्रोबॅबली वॉज डायकॉटिलिडन्स. मग डायकॉटिलिडन्स प्लांटचा जसा एम्ब्रिओ अँड न्यूसिलसमध्ये जशी फ्री स्पेस असते त्याच टाईपमध्ये काय ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर आहे ते आपण आत्ता बघितलं आहे. देन नेक्स्ट, द ॲक्सिस इज अ स्लाइटली पेंटॅअँग्युलर अँड कन्सिस्ट ऑफ रिंग ऑफ ए 5 वास्क्युलर बंडल्स. मग त्याच्यामध्ये काय 5 वास्क्युलर बंडल्स आपल्याला ऑब्झर्व होतात. आता हे टोटल स्ट्रक्चर किंवा टोटल हे डिस्क्रिप्शन कशावरती मांडलेलं आहे, त्याचा फॉसिल आहे. ओके, मग त्या फॉसिल आहे कशाचा, लिपचा, निपानिओफायलम. निपानिओफायलम काय म्हटलं आहे, कारण निपानिया प्लेसवरती ते अवेलेबल झालं लिप. ओके, लिप आहे म्हणजे त्याला फायलम असं म्हटलेलं आहे, म्हणून त्याला निपानिओफायलम असं म्हटलेलं आहे. ओके, इट इज अ फॉसिल ग्रुप ऑफ निपानिओफायलम किंवा फॉसिल ग्रुप आहे. ओके, स्पर्मेटोफायटा अँड पेलिओबॉटनी पेपर नंबर 4 इज फिनिश. ओके, आता स्पर्मेटोफायटा अँड पेलिओबॉटनीचा आपला टोटल सिलेबस काय झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. ओके, थँक्यू. आता याच्यामध्ये जर काही तुम्हाला क्युरी असेल तर तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, बेस्ट लक. थँक्यू.